नमस्कार मंडळी, माझ्या स्वयंपाकघरात तुमचं स्वागत आहे. तर मी आज जरा पौष्टिक लाडू बनवणार नाही, तर त्यासाठी ही सगळं साहित्य घेतलेलं आहे. तर ही काजू घेतलेत एवढं, ही बदाम आहे, ही सुकू खोबरं मी थोडंच घेतले, ही खारीक आहे पाव किलो, गुळ पाव किलो किसून घेतला आहे, आणि ही मखाना आहे 100 ग्राम, ही हळीव आहे पाव किलो, पण मी एवढं घालणार नाही, 100 ग्रामच घालणार आहे. आणि ही सूर्यफुलाचं बी आहेत 100 ग्राम, ही भोपळ्याचं बी आहेत 100 ग्राम, ही खरबुजाचं बी आहेत 100 ग्राम, डिक आहे 25 ग्राम, हे तांबडं हुलगा आहेत जवास ही 100 ग्राम. आणि ह्याचं काय मला नाव येणं झालं आहे, ते तुम्हाला बघा कसं दिसतंय ते बघून तुम्ही आणा. आणि ही काळं तीळ आहे. तर मी आता ही सगळं या सगळ्या सुक्या भाजून घेणार आहे. मी काय तेलात भाजत नाही, फक्त मी काजू बदाम आणि डिंक तेलात भाजणार आहे. आणि मी सगळं सुक्कं भाजून घेणार नाही. खारीक तर गरम करून कडक करून ठेवलेलं आहे, आणि मकान नुसतं गरम करून मी मिक्सरमध्ये काढून घेणार आहे. तर हे ब्या आता मी सगळ्या एक जागी मिक्स केलेल्या ब्या हळीव जे काय आहे सगळं हे वाळलं, हे सगळं मिक्स केलेलं आहे. तर मी आता हे थोडं थोडं कढईत टाकून भाजून घेणार आहे. त्याला एक एक कवा भाजत बसतो. चांगलं आपल्याला हलवून जरा व्हायचं, गॅस फास्ट करून चांगलं भाजून घ्यायचं आहे. हे चांगलं असतं, या बनवा तुम्ही बी, त्याचं लाडू खावा. सांधं दुखतेत, आपलं गुडघं दुखतेत, कंबर दुखत्या, कुणाचं मणकं दुखत्यात. तर ही खायला लय पौष्टिक असतं या. आणि या ब्या म्हणजे एकदम आपल्याला चांगलं, आपलं दुखणं चांगलं करण्यासाठी आहे. आता ही थोड्या थोड्या ब्या कुठं भिजू घालत आणि खात बसायचं म्हणून मी थोडी खारीक खोबरं आणि काजू बदाम घातले. नाही हे ब्या एकदम महत्वाचे आहे आपल्याला. गुडघं तर आता प्रत्येक माणसाचं दुखते, सांधं दुखते, तर ह्या ब्या जी असते त्या ना, हे खायला लय भारी येते. तर मी आता ही काढून घेते. आपलं मणकं जास्त दुखते, त्याला एक जास्त मजबूत करतंय. डॉक्टरला पैसे घालवण्यापेक्षा आपलं हे आणून बनवून सकाळपर्यंत रोज एक एक लाडू खाल्ला ना, तर एकदम अशा अंगात तरतरी आल्यासारखी आपल्याला वाटते. तर आता आपल्याला म्हणजे काही करपूस भाजायचं नाही, एवढं हलवून हलवून भाजायचं. तर आता हे ब्या सगळ्या भाजून झालेल्या माझ्या. तर आता ही मखाने मी जरा कढईत टाकते, हे थोडं गरम करते. त्याला काय तेल किंवा तूप टाकायचं नाही, नुसते आपल्या भाजायच्या, गरम करायच्या बारीक होऊन. मी आता फक्त डिंक आणि काजू बदाम आधी डिंक भाजून घेते, मग त्यातच काजू बदाम राहिलेल्या तुपात टाकून भाजून घेते. तर आता हे भाजले ते मी काढून घेते. तुम्हाला दिसते जसं जरा जरा डाग पडले त्याच्यावर. तर डिक भाजायसाठी मी हे तूप टाकलं या. तर आपल्याला थोडं थोडं टाकून डिक भाजायचा आहे. तर आता ही मी काजू बदाम डिक मखाने सगळं ब्या सगळं एक जागी भाजून घेतलेलं आहे. आता ही
जरा मिक्सरला बारीक करून घेते सगळंच. आणि माझं खोबरं खारी काय ती पण बारीक करून सगळं एक जागी मिसळून त्याचं लाडू बांधते. आणि ती गूळ घेतलाय मी. आता गूळ टाकते थोडा थोडा त्याच्यात प्रत्येक ह्याला, म्हणजे ती गूळ मिक्स होऊन जातो. त्याचा काय मी पाक करत नाही. आपण पाक करून बांधायचं म्हटलं तर ते पुन्हा पुन्हा लाडू आपल्याला तुटत नाही, ते एकदम वाळून घट्ट येते आता पाकामुळे. तर पाक करायचाच नाही, आपण त्यातच गूळ टाकून कालवून घ्या. तर आता ही बारीक करून घेतलंय ना, हे सगळं असंच बारीक करून घेणार नाही मी. तर आता ही खारीकन खोबरं थोडा गूळ टाकून याची काढून बाजूलाच घेतलं. ही सगळंच एक जागी मिसळते. आणि हे आता एकदा मी मिक्सरला हे सगळं जो करून मिक्सरला एकदा काढून घेणार नाही. हे सगळं एक जीव होतो याचा. याचा पिरची आता काढून घेते. तर हे सगळं कालवून घेतलंय मी. आता ह्याचं लाडू बांधते मी. बघा, तुम्हाला बी आवडलं तर बनवा, खावा. थंडीचे दिवस, पावसाळ्याचं त्यात तांबडं जवस बी टाकलेलं आहे, काळं तीळ टाकलेलं आहे, भोपळ्याच बी आहेत, कलंगड्याच बी आहेत, खरबुजाच बी आहेत. काजू बदाम टाकले, डिक टाकलाय, मखाने टाकले, हिंग टाकलाय.